एस-आय-पी म्हणजे काय? बऱ्याच वेळेला लोकांचं कन्फ्युजन होतं, की मला एस-आय-पीत पैसे गुंतवायचे आहे. आणि मग ज्यावेळेला मी त्यांना समजवतो, वर्किंग ऑफ म्युच्युअल फंड, त्यावेळेला त्यांना प्रश्न पडतो, की आम्ही एस-आय-पी बद्दल बोलतोय आणि तुम्ही म्युच्युअल फंड का समजवताय? म्हणून वाटलं, की एक यावर व्हिडिओ बनवावा. बेसिकली म्युच्युअल फंड हे प्रॉडक्ट आहे आणि त्यामध्ये गुंतवणूक करण्याची पद्धत म्हणजे एस-आय-पी. एस-आय-पीचा बेसिक फुल फॉर्म सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. हा तुमची इन्व्हेस्टमेंट दर महिन्याला, आठवड्याला, दिवसाला, क्वार्टरली, इयरली अशा फ्रिक्वेन्सीमध्ये तुम्ही कधीही ऑटो डेबिट करू शकता. म्हणजे जसं तुमचा लोनचा ई-एम-आय जातो, त्याच पद्धतीने तुमचा इन्व्हेस्टमेंट ही दर महिन्याला तुम्हाला न विचारता तुमच्या अकाउंटमधून ठरलेल्या तारखेला ती डेबिट होईल. मग ती अगदी रोज जसं तुमचं डेली कलेक्शनवाला गोळा करून नेतो, त्या पद्धतीने देखील तो डेबिट होऊ शकतो. हे झालं एस-आय-पी. आणि यामध्येच दुसरी पद्धत म्हणजे लमसम. लमसम म्हणजे तुम्हाला हवं तेव्हा हवी तितकी रक्कम तुम्ही त्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकता. यामध्ये स्टँडिंग इन्स्ट्रक्शन नसतात, ऑटो डेबिट नसतं. तो बेसिक फरक हा आहे, की म्युच्युअल फंड हे प्रॉडक्ट आहे. त्यामध्ये गुंतवणूक करण्याच्या पद्धती ह्या एस-आय-पी आणि लमसम आहेत. याला जर का सोप्या भाषेत बघायचं गेलं, तर बँक आहे. बँकेमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करतो आणि बँकेमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची पद्धत काय आहे? तर एक म्हणजे एफ-डी. तुम्ही वन टाईम पैसे ठेवतात. आणि सेकंड म्हणजे आर-डी, ज्याच्यामध्ये तुम्ही दर महिन्याला त्यामध्ये पैसे देत असतात. त्यामुळे लक्षात ठेवा, एस-आय-पी हे प्रॉडक्ट नाही. एस-आय-पी ही गुंतवणूक करण्याची पद्धत आहे. धन्यवाद.